जय. नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आणि जरा बरेच दिवस असं ब्लॉग पडत नाही, जरा मला बरं नव्हतं आणि टेन्शन पण होते. ते आता झालेलं आहे. आता बघूया दिवसभर आज काय काय होते. तर मित्रांनो आता चालले शॉपकडं आणि तिथं जरा लिंबू तेन ठेवायचा आहे. बरं पण वाटण झाले. बघूया आता काय आत्र्याकडे चालले. आणि तर आता कसं झोपून राहिलं का नाही बरं वाटणं म्हणल्यावर अजून जास्त हे होते, ताप तेन चढते. त्यामुळे आता फिरल्यालाच बरं पडते. बघूया. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमः. मित्रांनो माझं आता शॉपमध्ये सगळं काम करून झालेलं आहे आणि मी आता चालू यात्रेकडे. बघूया आता ते काय काय करत बसला आहे. जाऊया आता तिकडे. आता आलो आपण अकराच्या शॉपमध्ये. भावानं नवीन नवीन गॉगल तेन करून घेतला वाटतं. पैसा ढिगो. व्हॉट्सअप ब्रो. सुधारायचं नाही कधी. जुनाच गॉगल आहे की तो. मग नवीन आहे काय का डवा लागले काय माहिती हवा. बोल. जय. तो गाइस आज हम लोग जाने वाले सारे व्यवस्थित. अरे हिंदी में बात करने को बोलो इसको. आज से हिंदी ब्लॉग चालू क्योंकि बस महाराष्ट्र में पूरा देश देखना चाहिए हमारा ब्लॉग, है ना भाई. ऐसा मार खाएगा ना तू. क्यों? तू मराठी होगी हिंदी बोल रहा है. अरे मराठी होके हिंदी क्यों बोल रहा हूँ? क्योंकि जो हम महाराष्ट्र को बताना चाहते हैं ना, वो महाराष्ट्र को नहीं, अभी पूरे देश को बताना चाहते हैं. और देश वालों को मराठी नहीं आती यार. हम हिंदराठी बोलते हैं फिर. हाँ, हम हिंदराठी बोलते हैं फिर. तो फिर गाइस आज से हम चालू कर रहा है हिंदराठी भाषा. तो हिंदराठी भाषा में कैसा होता है कि तुटक तुटक मराठी और तुटक तुटक हिंदी रहता है भाई. और आज से तुटका तुटका हिंदी. तू माझा दोस्त आहेस. तू माझा दोस्त आहेस. नो नो नो, आप मेरा, हम जम नहीं रहा. रुको. तू माझा पोचा आहे. तू मेरा पोचा. एक नंबर एक नंबर. गाइस मेरा पोचा है ये. और बहुत अच्छा पोचा है. बंगाली का बोला है. तेरा पोचा काला है और मेरा पोचा गोरा है. क्या पोचा है वो. वाह वाह. इधर आके बैठ. बंगाली नहीं ब्रदर, नेपाली लग रहा है. नहीं बंगाली नहीं, नेपाली लग रहा है बोचा. बोचे के आके आंखें ना सुजल्यात. ओके, उसके आके सुजल्यात इसलिए तो हिंदराठी. मेरे थोड़ा सा ना वो मेंढक का बच्चा लग रहा है. मेढक चेयर ले ले. तो मेरे बेटे तो गाइस क्या काम है. हाँ, तो मैं कुछ तेरे को कोई शाना नहीं बोलता क्या ऐसा ये सब करके क्या. वो ऐसा डेयरी वाला की लोग शाना बोलते हैं ना. हाँ देखो गाइस, जिसका पेट नहीं वो शेट नहीं, ज्याला नाही पोट तो विकार चोट. बराबर ना गाइस. असं म्हणणारे त्यांना सगळ्यांना ये देखो इसको बोलते हैं असली कोतळा. आणि आम्ही जेवायला लागले आता. बघा जेवायचं बघा. विक्री आला मम्मी पण आमची बिना सांगता आल्या. तुमचं काय माहित नाही पण आम्ही दोघे तरी बिना सांगता आले. बघा आता जेवण पाहिजे असतं. अजून कोण आलं नाहीत आणि आम्ही यो निर्लज्ज आहे तसा आला. बघा आता. असं वाटतंय डायरेक्ट सांगता आल्यावर.
मला तुला सांगायला काय लाज वाटत नाही थोडा. विषय काय आहे की त्याला आमंत्रण आहे, मी बिना सांगता आलो. म्हणजे काकीला आमंत्रण आहे, आम्ही दोघं बिना सांगता आलोय. बरं वाटत झालंय. जरा लवकर बसलोय खरं खरं त्याने वाढणार झाल्या. काय करेल 15 मिनिटं झाली जेवायला बसलो, वाढत झालं फार दाखवलं. आणि जर सॉस तेल वाढून ठेवल्यात, त्याचा अर्थ ताटाला कटलेट आहे. तर भाऊ आता जेवून घेऊन आले आपण आणि भावानं म्हटलं तसा कटलेट होतं ताटात. भाऊ आलाय जेवून घेऊन, आता जायचं जरा कामानंतर ना जातो मी तिकडे. मित्रांनो स्वागत आहे तुमच्या काय दिनचर्या ब्लॉग मध्ये. गाईज ऑलवेज बांधिलकी फॅमिली. काय बाई ते श्रीमंत लेजंडचा फॅन आहे भावा. काय बोलायचं नाही. काय ब्लॉगर इकडे 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 कॅमेरा इकडे कर. इथं ब्लॉगिंग बनणारे जी श्रीमान लेजंडचे फॅन आहेत त्यांनी भावाला सपोर्ट करा प्लीज. तू पण फॅन आहेस, एक लाइक कर दीजिए, सब्सक्राइब कर दीजिए. गाइस अगर इस वीडियो पे मुझे सौरभ जोशी ने कमेंट कर दिया तो मैं ये बंदा है ना कपड़े निकाल के इधर नाचेगा. क्योंकि पता है वो नहीं कर सकता कमेंट. अगर उसको कर दिया इतना तो- टाइम नहीं है खुद का ब्लॉग देखने में. तुझं लग्न ठरलंय सौरभ जोशीचं काही लग्न ठरलेलं आहे, माहित असेल तुम्हाला. त्याचे ब्लॉग जर बघत असाल तर मी रेग्युलर ब्लॉग बघतोय, कारण कसं आहे ब्लॉगिंग शिकण्यासाठी दुसऱ्यांचे ब्लॉगिंग बघायला लागते. आपण फक्त ते खरं कायम तुम्ही इकडे- आपण फक्त डिनो त्यांचे ब्लॉग बघते आणि हे जर आपलं अजून एक एलवी आहे- यादव नाही, ओनली बाय. एलवी यादवचं एवढं नाही बघत मी. बरं इकडे श्रीमान लेजंड एलवी यादव आणि सौरभ जोशी जरी मी ब्लॉग बघतोय. परत राहू दे. लॅगिंग हा, आता बघा तुम्ही कायम बघत असाल ब्लॉग मध्ये जेव्हा मी येतो तेव्हा ब्लॉग काहीतरी इंटरेस्टिंग होतं, कारण की मी बोलतोय बरोबर बोलतो ब्लॉग मध्ये जेव्हा त्याला जमत नाही ते सांगालोय. ब्लॉगिंग बघत जा बा. काय भाईचं तोंड पण बघू वाटत नाही ना ब्लॉग मध्ये. ब्राईटनेस अप केला की मी काय, ब्राईटनेस कमी केला की यो काय. उघड छान आहेस. हॅलो कामापुरतं फोन करायचं पण आता. अहो कुठून कोल्हापुरातून गाडी घ्यायला चालले. कोल्हापुरातून गाडी घ्यायला चालले, पेट्रोल घेतले. सापडत आपल्याला गाडीला कुठं वैद्य सापडलं. बाईचा मित्र आहे. पेट्रोल घ्यायला चालले चला लवकर. तर आम्ही गाडी घायला आलो इकडं लिंग्याची. दाखवतो आम्हाला तुम्हाला गाडी घ्यायला आलाय. आठ दिवस जायचं असते बाळ, त्याप्रमाणे माझं ॲव्हरेज काय दादा आता पडणार, किती पडेल आता? 60 पडणार. तेच तर माझ्या डिस्कवरला एक ॲव्हरेजचा प्रॉब्लेम आहे आलाय, काय करायला लागते? हा आता काय थांब तर आता डिंग्याची गाडी आल्या. हा काय डिंग्याची गाडी आल्या. आता आपण निघालोय टेस्ट ड्राईव्हला. एक टेस्ट ड्राईव्ह तो पण काय ना बाय. व्हायब्रेशन तुला जरा तर वाटलं नाहीच की रेट गाडी तेव्हा सायलेन्सर असं बसवायला. हा सायलेन्सरचा आवाज नाही. होय ते सांगालोय, एकदम नवीन मध्ये गेल्या रे गाडी. दहाच मॉडेल वाटतं ना अरे सायलेन्सरचा आवाज पाहिजे काय. क्वालिटी हो गाडी कसं हार्ड गेल्या इतक्या हार्ड वाटत. गाडी इज्जत केल्या भावानं स्टॉप केल्या गाडी. घेतला किती माझ्या काय 14-15 हजारचा घेतला, पण हार्ड केला गाडी. टॉपचा दिसतो. सांगताना 6,000 रुपये सांगितलं थोडा, खोलल्यावर जरा खर्च येतात. समोरचा व्ह्यू घ्या, गाडीचा व्ह्यू घ्या. डिंग्या द बॉईज. लांब जाऊ नका. आता डिंग्या कशी गाडी कशी पण चालवायची नाही, माणसं चालवायची बा. आता किती वाटत हा किती वाटायला कशी काय वाटायला तुला? डिस्कवर चालवून जरा झाले ते
स्प्लेंडर ते माझ्या हातात काय फक्त एक जरा महिनाभर माझ्या तुझीच गाडी आहे. महिन्याभरात दिलास देत नाही. महिन्याभर तुझीच गाडी आहे. हाड गाडीचं कंडिशन आहे. थांबू की इथं. अरे मोबाईल का बंद झाला अचानक? भाई डोक्या गाडी कशी वाटली? एक नंबर गाडीचं काम सगळं व्यवस्थित केलंय आणि आता फक्त चालू करायची म्हणून केला गाडी आणि इंजिनचं काम भावाने सगळं टॉपचं करून दिलंय. आता फक्त एक 5-6 महिने जाऊ दे मग गाडीचं मॉडिफिकेशन बघायचं, कारण की जरा घरच्याच्या विश्वासात ठेवायच्या गाडी आपल्याला. ऑनलाईनला घरातली लई मारते. ऑनलाईनला खोलली का नाही पत्र्यावाने मारतील मला, त्यामुळं जरा जाऊ दे, वेळ जाऊ दे, 5-6 महिने जाऊ दे. करायचं म्हणून रनिंग करायचं म्हणून आणि सगळे भाई आणि आज सगळेजण फुटबॉल खेळत बसल्यात. आता जाऊन बघा, मी पण जरा खेळतोच फुटबॉल. भावाची उद्या मॅच आहे, भाऊ चालला बघा कसा आहे. कॉर्नर मॅकग्रेगर कसलं म्हणते इथं यायचं कोण पण आम्ही नाही हो हरते सोडा. मी आता सगळा विषय नाही, सिरियस घेऊ नका मला. मला पण आयुष्याने सिरीज घेतलेलं नाही. असू दे, आता जातो की आला. फुटबॉल कसा खेळायचा असते आलोच. तू कोणाकडं आहेस? हा चला की चला की चला. झाले फुटबॉल खेळून भाऊ येत नसताना काहीतरी खेळ. कसले नसते